हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची आज मस्त अशी इथं सुरुवात झाली होती. फक्त नवीन दिवसाची नाही तर नवीन कामाचे, नवीन प्रत्येक गोष्टींची. कारण माझ्यासाठी हे आयुष्यातच पहिल्यांदा नवीन आहे की मी जॉबला जॉईन होणार होते. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी पुन्हा या प्रश्नामध्ये पडले होते, जॉबला लागू की नको लागू. तर बरेच जण असे होत्या की कमेंट की जॉबला लागा, हँडल करू शकता. तर त्यामुळे कुठंतरी असं वाटलं मलाही विचार करावा. पण इतका जास्त विचार जायचं की नाही जायचं ह्या विचारामध्ये जवळजवळ मला रात्रीपासून 4 वाजल्यापासून मी जी जागी होते तर मला झोपच आली नाही. रात्री 12 वाजेपर्यंत जागीच होते. कारण खूप सारे प्रश्न असतात. लागण्या अगोदर जायचं नाही जायचं, कसं होईल की नाही हँडल, का जे चाललं आहे तेच ठीक आहे. तर बरेचसे प्रश्न शेवटी म्हटले चला जाऊन बघू आणि एकदा जॉईन होऊनच बघू, एकदा जॉब करूनच बघू कसं वाटतंय. आणि मी कालही सांगितलं होतं की जास्त टेन्शनचं नाही, जवळच आहे त्यामुळे मला जरा बरं वाटत होतं. जास्त पुन्हा लग्न व्हायची वाट पाहिलं असतं तर जवळ भेटल नाही, जवळ नाही म्हटलं तरी चालेल, कारण की आमच्या एवढ्या जागेमध्ये कुठं जॉबची सोय अशी नाहीच. तर त्यामुळे ते फायनली ठरूनच टाकलं जातेच. तर आज सकाळचा पहिला दिवस, सकाळच्या कामाला झाली होती सुरुवात. झोप लागत नव्हती, डायरेक्टली उठले आणि कामाला सुरुवात केली. सुरुवात कुठून करावी म्हटलं तर माझ्या झाडांच्या पाहण्यापासून. कारण की म्हटले मी गेले की त्याच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही, पुन्हा आहे तशीच माझी झाडं सुकून जातील. तर उठल्याबरोबर पहिलं झाडांना पाणी घातलं. आतमध्ये गरम पाणी लावून ठेवलं होतं, त्याच्यामुळे बाहेर पडलेला कचरा असा झाडून घेतला. आणि त्याच्यानंतर आता इथे सासूबाई पाणी भरत होत्या. तर थोडंसं टायमिंगचं ॲडजस्ट होईल, थोड्याशा काही गोष्टी नवीन नवीन सवय लागायला टाईम होईल. तर आता बघू कसं होतंय. तर आजचा दिवसभराचा पहिला दिवस कसा गेला तर ते तुम्हाला समजेलच, त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोला सर्वांना. गुड मॉर्निंग. चपात्या झाल्या, भाकरी झाल्या माझ्या, अजून भाजी बाकी आहे. आज पण नवीन साडी माझ्या आहे, दररोज एक नवीन साडी वेअर करतात आता डेली यूजसाठी. छान वाटते, कलर पण चांगला उठून दिसतोय तुम्हाला. माझ्या आहे दररोज एक एक साडी. तर आता नाश्त्याचं झालं आहे, बाकीचे सर्वजण नाश्त्यासाठी आता बऱ्यापैकी उठले. ते भाजी काय करायची, कपडे धुवून ठेवले ते फक्त म्हटले पहिली भाजी करून घेते, पुन्हा मग त्यांना लेट व्हायला नको बाकीच्यांना. आठवड्याच्या सुरुवातीला पालेभाज्यांवरती जोर असतो म्हणा, कारण की त्या लगेच सुकतात. तर त्याच्यासाठी शेपू करते. खूप दिवस झाले शेपूची केली पण मी कालच खाली. बाहेरचं झाडून घेतलं आणि किचनमध्ये येऊन पहिलं चपातीचं पीठ मळून घेतलं. पण कपडे खूप जास्त होते, सर्वांनीच कपडे ठेवले ते, पुन्हा चादर वगैरे होत्या. तेव्हा सासूबाईंना म्हटले मी गेल्यानंतर तुम्हाला काही कपडे आवरणार नाही किंवा आरवी उठल, तर मी जे पीठ तयार करून ठेवलेलं आहे तुम्ही चपात्या करा आतमध्ये, येते मी तोपर्यंत कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाल्यानंतर आले होते आता भाजी आतमध्ये करण्यासाठी. दुसरं असं की आरवीचं टेन्शन होतं की ती कशी राहील की नाही राहील. पण मी खूप वेळा म्हणते ती काही गोष्टी पटकन समजून घेते, जास्त काही अशी त्रास देत बसत नाही. आता 2 दिवस झाले त्याची समजून घेते, हा मामा कामाला जाते वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी दुपारच्या टाईममध्ये ज्या येणार तर तिला खायला वगैरे घालू शकते. एक मनाला सॅटिस्फॅक्शन की ॲटलीस्ट दुपारच्या टाईममध्ये येऊन मी तिला पाहू शकते. कारण कुठेही जायचं म्हटलं की सकाळपासून तर डायरेक्ट संध्याकाळी यायचं तर थोडंसं अवघड होईल. आणि आज थोडंसं उशिरा बोलवलं होतं, कारण आदल्या दिवशी ओपनिंग झाल्यामुळे लेट झालं होतं. तर तिथे असणाऱ्या सरांनी पहिलं सांगितलं होतं उद्या 1 तास लेट आहे, कारण ड्युटी आहे 9 वाजता आणि जायचं होतं 10 वाजता. त्यामुळे आज मला कपडे वगैरे धुणं पॉसिबल झालं आणि लवकर सर्व आवरून जायचं म्हटलं तर माणसंसुद्धा उठली पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या घरामध्ये. पण आता बघू कसं होतं आहे. आजचं रुटीन तर एवढंच की 10 वाजता जायचं होतं म्हणून थोडंसं मला कपडे वगैरे धुणं पॉसिबल झालं. बाकीचे सर्वजण उठलं तर लवकर उठून, पण मी एकटी लवकर उठून होणार नाही. फार फार तर नाश्ता तयार असू शकतो, कारण नाश्ता होत नाही तर भांडी होणार नाही, आंघोळ नाही तर कपडे होणार नाही, असं बऱ्याचशा गोष्टी होते आहेत. तर आता पाहू कसं काय होतंय. तर आता इथे भाजी झाली, त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि निघाले जाण्यासाठी पहिल्या दिवशी. तर सासूबाई मात्र खुश होत्या की जाणार म्हणून. झाली तयार जाण्यासाठी, आरवीची आंघोळ झाली, माझं आवरून झालं, नाश्ता झाला आणि आता जायला निघाले. 1-5 मिनिट आहे. तर म्हटलं थोडंसं बोलावं म्हटलं जाण्या अगोदर, मग तिथे गेल्यानंतर वेळ भेटेल नाही भेटेल. इथं यांची चाललेत कामं म्हणजे आता बऱ्यापैकी कपडे वगैरे धुवून घेतलेत, फक्त आता नॉर्मल घरातलं भांडी वगैरे घासायची राहिलेत. आणि माझा तर जायचा टाईम झाला आहे, त्यामुळं काही प्रश्नच नाही. आरवी आता बरी कवर व्हायला लागली. तर चला आता डायरेक्टली तिथं गेल्यावरतीच भेटू. हो का, लवकर येणार आहे. बेस्ट ऑफ लक. जरा उलटाच हात होतो आपला नेहमी. बेस्ट ऑफ लक. बाय.
हातात काय मोबाईल असतो दा. बेस्ट ऑफ लक. ओके चलो बाय. येते दुपारून. निघाली आता मी जाण्यासाठी. ते दुपारून येईल 2:30 वाजता. आता येते आल्याबरोबर सर्व पहिलं फिरून घेते म्हटले, कारण आदल्या दिवशी जरी ओपनिंगसाठी आले होते आणि फिरण्यासाठी आले होते तरी नवीन जागा असल्यामुळे काही जास्त फिरत बसले नव्हते. तर पहिलं सर्व चेक करून पाहिलं की कसं आहे, कुठे आहे, काय आहे. कारण कामाचं जे स्वरूप होतं ते अजून मला समजून घ्यायचं होतं. जेव्हा ते सर येणार तेव्हा सर्व गोष्टी समजावल्या जाणार होत्या की कशा प्रकारे वर्कआउट करायचं किंवा काय. तर त्यामुळे पहिले इथं मी फिरून घेत होते, येण्यासाठी टाईम होता. तर ह्या सर्व असे प्रत्येक रो दिलेली आहे, त्याच्यामध्ये सामान अरेंज केलेले आणि इथं कॅश काउंटर, अशा बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यानंतर इथं असणाऱ्या मुली लागल्या होत्या आता काम समजवायला की कशा प्रकारे काम करायचं, काय करायचं. जे प्रोडक्ट असतात त्याची कशा प्रकारे आपण लिहून ठेवायचं की कोणते प्रोडक्ट आलेत किंवा काय आलेत. तर इथं सर्व दाखवत होत्या, कसं मार्जिन, ह्या सर्व गोष्टी तिथे समजून सांगत होत्या. तर कालच्याला काही एवढं मला जे मेन मटेरियल आहे तिथं दाखवता नाही आलं, पण खूप सुंदर सुंदर अशी भांडी आहेत. काचेची भांडी असतील किंवा आपल्याला जे हाऊसकीपिंगसाठी लागणाऱ्या वस्तू असतील, बरेचसे तिथे प्रोडक्ट आहे. तर त्यांनी मला सर्व इथं समजून सांगत होत्या की ह्याच्यावरती MRP कशी काढायची किंवा काय डिस्काउंट कसा असतात. एखादा मटेरियल संपलं तर त्याची कशी आपण हे ठेवू शकतो, नोंद ठेवू शकतो. तर असं बऱ्याच गोष्टी तर समजावण्यात आल्या. तरी ते मी भांडी पाहत होते, खूप छान वाटली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं ठरवलं की ह्यातली मला कोणती कोणती घेऊन जायची. खूप साऱ्या अशा वस्तू केल्या की अट्रॅक्ट होत होत्या. काचेचे बाउल्स असतील, घरात लागणाऱ्या वस्तू असतील किचनसाठी, किंवा आरवीला काय काय वस्तू. तर बरेचसे वेगवेगळे सेक्शन आहेत. म्हणजे भांड्यांचे वेगळे झाले, घरात लागणाऱ्या वस्तूंचे वेगळे झाले. त्याच्यानंतर पुन्हा लहान मुलांचे खेळणी पण बऱ्यापैकी आरवीला छान आहेत घेऊन जाण्यासारखी. तर इथं पाहिलं, त्यांनी मला सर्व समजून सांगितलं कसं करायचं, काय करायचं. आणि त्याच्यानंतर तिथे सर आलेले होते. तर त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही कसा वर्कआउट केला पाहिजे. जेव्हा मटेरियल संपलं जातं तर तो कशा प्रकारे आपण त्याचे हँड ट्राय मारून लगेच समजावून सांगायचं. तर पहिलं सर्व समजून घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे लागले पुढच्या कामासाठी. तुम्हाला झालं ना व्हिडिओमध्ये आलेलं, नाही तर तुमची बायको म्हणा कशाला. छोटे डस्टबिन पण भारी येतात. मग तिकडचं आवडतं, तिकडचं नाही भाई कॉर्नरसाठी बघा असा. हां कॉर्नर डस्टबिन घ्यायचं, पण असं नाही घ्यायचं, व्यवस्थित घ्यायचं. हे नाही बघ अजून एक चांगलं आहे की काय नाही म्हणजे हे बघ एकदम कॉर्नरला उलट प्लेन छान दिसतं. त्याच्यापेक्षा छान याची जागा कुठे सगळे चेक करून पाहिलं की कुठे काय आहे सर्व गोष्टी. पण लहान मुलांची खेळणी जी आहे तर खूप जास्त आवडले मला. आणि लगेच ठरवून टाकलं की ह्यातलं मला कोणतं घेऊन जायचं. म्हटले पहिली थोडे दिवस तरी होऊन जाऊ दे, 2-3 दिवस. इथे आईस्क्रीम करायच्या गोष्टी असतील, तुम्ही पाहिला फोन, गाड्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी. कारण मी पाहिलेले ऑनलाईन जेव्हा वस्तू मागवल्या जातात पाहिजे तशी क्वालिटी येत नाही, जरी प्राईसच्या अकॉर्डिंग. तर इथे क्वालिटी खूप सुंदर होती. आणि त्याच्यानंतर आता इथेच फायनली वर्कआउट करण्यासाठी सुरुवात झाली. त्यांनी जो त्यांचा ड्रेसिंग युनिफॉर्म होता तर तो सर्वांना देण्यात आला.
आणि फायनली जॉईन झाले. त्याच्यानंतर डायरेक्टली घरी जाऊन व्हिडिओ स्टार्ट केले. म्हटले पहिलाच दिवस आहे, जास्त व्हिडिओ वगैरे काढायला नको, आपल्या ह्या कामाचा आणि त्या कामाचा जास्त एकमेकांवरती इफेक्ट व्हायला नको. शक्यतो माझे जे ब्लॉग असतील तर ते घरचेच असतील, कारण अजून नवीन आहे त्यामुळं नको असं वाटतं की दोघांचं जे मिक्स आहे तर ते व्हायला नको. कामाच्या जागेवरती माझं जे ब्लॉग असतात ते वेगळ्या जागे. मी जास्तीत जास्त ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल, जेवढं मला शक्य होईल तेवढं. मध्ये काही व्हिडिओ काढला नाही, डायरेक्टली घरी. अजून नवीन होते त्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं होत होतं, पण तरी चला हळूहळू सवय होईल. आली मी घरी. इथे चालल्यात चपात्या, अजून स्वयंपाक काही झालेला नाही. आरवीसाठी कपडे आणले, दाखवते काय आणले, कसले आणले. साडी आणली आरवीला, तर पहिलं स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. घरी आल्यानंतर सासूबाईंनी थोडाफार स्वयंपाक करायला घेतला होता, आणि कारण लेट झालं होतं पहिल्या दिवशी. थोडंसं अजून सेटअप वगैरे लावण्यासाठी, स्टाफला काही गोष्टी समजवण्यासाठी थोडासा जास्त टाईम जातो आहे. तर त्यामुळे इथं आता त्यांनी डाळ भाताचा कुकर आणि बटाटे लावून ठेवले होते. म्हटले राहिलेला अर्धवट स्वयंपाक आवरून घ्यावा. त्याच्यामध्ये मयुरी आणि आई आली होती आरवीसाठी आणि घरातल्या माणसांसाठी कपडे घेण्यासाठी, कारण आता लग्न खूप जवळ आले, 15 दिवसांवरती. पण मी कालही सांगितले की चांगलं झालं आहे माझं की तिथे परमिशन दिलेली आहे पुढे मला सुट्ट्या वगैरे भेटण्यासाठी. आणि आता ते दोघींच्या स्वयंपाकाची चाललेली गडबड. तर छान गेला आजचा दिवस, तसं काही वाटलं नाही. पण एक असताना नवीन लागल्यानंतर जुन्या स्टाफची ओळख असते, आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं होतं, थोडंसं एक साईडला शांत बसणं. पण तरी ठीक आहे, सगळे छान वाटले. थोडासा टाईम लागेल पण सर्व गोष्टी समजून घेतील. तरी ते मी बघत होते त्यांनी आणलेले कपडे. मयुरीसाठी आरवीसाठी साडी आणली होती, ती कशी वाटते ती सुद्धा चेक करून बघायची होती. इथे डाळ फोडणीला घातली, त्यानंतर भाजी केली आणि आता इथे दोघींचे कपडे चेक करून पाहू म्हटले कशी आहेत ती. स्वयंपाक होतोय, पण म्हटले नंतर डायरेक्टली असं दाखवण्यापेक्षा डायरेक्ट वेअर केलेले ड्रेस दाखवावे दोघींचे. 1 2 1 2 3. हा मयुरीचा घागरा, ही आरवीची साडी. भेटली का तुम्हाला? आरवीची केस, माझ्या आरवीच्या केसांचं काय करायचं काय माहिती. बॅक साईडने दाखवते. हे आरवी आणि मयुरी आणलेल्या साड्या त्यांच्या वेअर करून पाहत होते. तर मयुरीचा घागरा पहिलाच दाखवला होता, फक्त ब्लाऊज वगैरे स्टिच करून आणला होता. घागरा शिवून आणला होता, तर ते दाखवत होते की कसं आहे. आरवीची तब्येत मात्र माझ्या खूप खराब झाली, असं पाहतानाच कसं तरी वाटतंय की ह्या तापामध्ये पूर्णपणे ती खराब झाली होती. तर तिला पण छान वाटलं, मयुरी करेल तशीच करत होती. खूप सुंदर साडी आहे, आणि कळत न कळत तिचं आणि माझ्या साडीचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते एक झालं. ते कुठंतरी बरं वाटलं की मला तिचं आणि माझं ड्रेसिंग जे आहे तर सेम करायचं होतं. आता गेली होती चेंज करण्यासाठी. तर माझ्या शॉपिंगचं मात्र एक थोडासा टेन्शन झालेलं आहे. आता तू काय तर ते सांगेलच तुम्हाला. आरवीची अजून मला करायची आहे, मला लग्नाचं साखरपुड्याचं. हे रिसेप्शनला होऊन गेलं, माझी खरेदी पडली. घरच्या अजून कधी होते काय माहिती. त्यात जॉब पण मला अशा टायमावरती लागायला आलेत ना, घाई नाही. तर त्यामुळं बुधवारी सुट्टी असती, बुधवारी जमलं तर जाणार. पुन्हा मग ब्लाऊज भेटले पाहिजे बघू ना, भेटलं पाहिजे. नाही तर लांब जायला मला पॉसिबल नाही तिथे कपडे घ्यायला. काय होते पाहू. पाक झाला, मस्त अशी डाळ तयार झाली माझी इथं. त्याच्यानंतर इथं बटाट्याची भाजी पण तयार झाली माझ्या. करून घेते. त्याच्या अगोदर इथे मयुरीने आणलेली कच्ची दाबेली खाते. तुम्ही पण खावा जरा, थंड झाल्यावर नाही चांगली लागत. पाय दुखायला लागले, ते पहिल्यांदाच सवय नाही ना, त्यामुळे मी खाऊन घेते, म्हणजे आरवीला वेळेत जेवायला घालायला. या गरम आहे. मैंने खून सी इथे मयुरी दोघींसाठी कच्ची दाबेली घेऊन आली होती, तिला आणि आम्हाला सुद्धा. तरी त्यात आम्ही दोघींनी मस्त खाऊन जरा थोडासा पोटाला आराम दिला. आणि त्याच्यानंतर आता इथे घेतलं होतं किचन साफ करण्यासाठी. आल्यानंतर घाई गडबडीमध्ये किचन पटापट साफ करण्यासाठी घेतला, आणि किचनची अवस्था बघा पूर्णपणे खराब झाला होता.
मी पहिलं पटकन जेवून घेतलं, कारण मला आरवीलासुद्धा भरवायची होती, भांडी वगैरे घासायची होती. त्यामुळे म्हटलं पहिला किचन साफ करून घ्यावा. तर माझ्या शॉपिंगविषयी तर आता एवढे दिवस चाललं तर शॉपिंगला जायचं, आज उद्या करून लांबतच चाललं होतं. फक्त झाली एक साडी, अजून 2 साड्या घ्यायच्या, आरवीची खरेदी करायची. पण गोंधळ असं झालं, सुट्टीचा दिवस असतो बुधवारचा आणि बुधवारच्या दिवशी लोणावळ्यातली जर सर्व शॉप असतात ते पूर्णपणे बंद असतात. आता हे कसं मॅनेज करावं डोकं चालेना आणि कुठं बाहेर जायचं म्हटलं की पूर्ण दिवस निघून जातो आणि पुन्हा तिथून आल्यानंतर ऊन वगैरे खूप लागतं. नुकतंच आरवी बरी झालेली आहे, त्यामुळे एवढ्या लगेच तिला कुठं लांब प्रवासाला नेणं किंवा कुठेही शॉपिंग पुणे किंवा पिंपरीसारख्या ठिकाणी नेणं मला पॉसिबल नाही. आणि इथली असणाऱ्या सुट्टीचा गोंधळ तर कसं करावं काहीच सुचेना. आणि लोणावळ्यातली टोटली पूर्णपणे सोन्याची दुकानं असतील किंवा कपड्यांची दुकानं असतील, लोणावळ्याच्या आसपासच्या असतील तर तुम्हाला माहीत असेल पूर्णपणे बंद असतात. पूर्णपणे खराब झालेला किचन जरा क्लीन केला, आताशी कुठंतरी बरं वाटलं. त्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि माझी पुढची कामं मग झाली सुरुवात. दररोजच्याच टायमावरती झाल्या आवरून 11 वाजता. आरवीला औषधं दिली, काय आणली, मयुरीला लेगिन्स आणायला सांगितलं, ते आणल्यात वाटतं. सर्व किचन आवरून ठेवलं आहे. आता भांडी काढली, बघूनच डोळे गरगरले होते माझे. गॅस बंद करायची, पाणी घेऊन जाते. साडी चांगली ना. ह्या रूम मध्ये ब्लर व्हिडिओ येतात तो कशामुळे. तर आता माझं झालंय सर्व आवरून. तो फॅन बंद करा. चांगली का साडीचा कलर दिसते पण छान आहे तिला, पण आता खराब झाली ना त्यामुळं जरा झोपली. फॅनचा व्हिडिओ बघायचं काम चाललंय, स्काय ब्ल्यू कलर. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. चेंज करते आणि झोपून घेते डायरेक्ट. पार्टीवेअर कलर आहे.